Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज काँग्रेसचे उमेदवार चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवार प्रतिभाताई धानोरकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आपल्यासोबत प्रतिभाताई धानोरकर आहेत। ताई, काय सांगाल, कसं असणार आहे आजचं नियोजन? आज 27 मार्चला मी माझा नामांकन अर्ज भरत आहे। हा अर्ज भरत असताना आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, नानाभाऊ गावंडे, आदरणीय विरोधी पक्षनेते विजूभाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, आदरणीय सुधाकरजी अडबाले सर, अभिजितजी वंजारी, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार बाळासाहेब मुनगीरवार, माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीपजी गिरे आणि घटक पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष, महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजच्या या नामांकन अर्ज दाखल करत असताना उपस्थित राहणार आहे। काल सुधीर भाऊंनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी माता महाकालीचे दर्शन केले होते। तुम्ही सुरुवात कुठून करणार आहात? मी देखील काल एक नामांकन अर्ज भरला आणि नामांकन अर्ज भरत असताना मी देखील स्त्री शक्तीचं प्रतीक, स्त्री शक्तीला खरी प्रेरणा देणारी माता महाकाली चंद्रपूरचं आराध्य दैवत आहे, त्या माता महाकालीचं दर्शन घेऊनच मी नामांकन अर्ज दाखल केला आहे। त्याच्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की माता महाकाली खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहील। मागच्या वेळेस जी लोकसभा निवडणूक होती तेव्हा उमेदवारी अर्ज भरताना बाळूभाऊंसोबत तुम्ही होता, आता यावेळेस तुम्ही स्वतः भरून राहिले, काय भावना आहेत तुमच्या? नक्कीच मागच्या वेळेचा अर्ज भरत असताना ते माझ्यासोबत होते, पण आज ते शरीराने जरी माझ्यासोबत नसले तरी कायम त्यांची प्रेरणा, त्यांचा आशीर्वाद आणि शरीराने नसले तरी मनाने ते कायम माझ्यासोबत आहे आणि नक्कीच माझ्या या विजयाचे साक्षीदार म्हणून ते आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे। काल सुधीर भाऊंनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी म्हटलं की तुम्ही जातीचं राजकारण करता आणि भावनिक मत तुम्ही मागत आहात। जातीचं राजकारण करायचा विषय अजिबात येत नाही। मी जरी एका विशिष्ट जातीतून येत असली तरी ज्या पार्टीकडून मी नामांकन अर्ज दाखल करत आहे तो पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, खऱ्या अर्थानं लोकशाहीला मानणारा पक्ष आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना जे संविधान दिलं त्या संविधानाला मानणारा पक्ष आहे। त्या पक्षात मतदार हे बुद्धिस्ट असतील, मुस्लिम समाजाचे असतील, आदिवासी समाजाचे असतील, सगळ्या समाजाचे सगळे समावेशक असे मतदार या पार्टीचे आहे। त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण या पार्टीत कधी होत नाही आणि त्यांनी जरी बोलले असेल तरी माझा मतदार हा तळागाळातून येणारा प्रत्येक समाजाचा मतदार आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक मी जातीवर लढणार नाही आहे, तर ही निवडणूक मी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढणार आहे। त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचं उत्तर तुम्ही कशा पद्धतीने देणार आहात? त्याचं उत्तर मी आता आमची सगळी हे रॅली झाल्यानंतर जी जाहीर सभा होईल त्या जाहीर सभेत त्याचं उत्तर निश्चित देणार आहे। सुधीर भाऊंनी जे वक्तव्य केलं त्याचं उत्तर जे आहे ते हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जी जाहीर सभा होणार आहे तिथे प्रतिभाताई धानोरकर याचं उत्तर देणार आहे अशी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे। विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक।